भुजबळांकडे नेमके काय पर्याय असू शकतात हे आपण एकदा बघूयात. तर छगन भुजबळ यांच्या अस्वस्थतेची दीर्घ काळापासून खरं तर चर्चा सुरू होती. अशी विधानं सुद्धा छगन भुजबळांच्या माध्यमातून वेळोवेळी येत होती. भुजबळांपुढे भाजप, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे 3 पर्याय सध्या तरी दिसत आहेत. भाजपमध्ये थेट जाणं राजकीय सत्ता लाभासाठी फायद्याचं खरं तर छगन भुजबळ यांना ठरू शकते, तशी चर्चा मागच्या काही काळापासून आहे. दुसरीकडे भाजपमध्ये गेल्यास राष्ट्रीय पातळीवरती ओबीसी नेतृत्वाची संधी ही छगन भुजबळ यांना कदाचित मिळू शकते. शरद पवारांसोबत जाणं राज्य पातळीवरील सत्ता आणि पुढील भविष्यासाठी छगन भुजबळ यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकेल. त्यामुळे हा दुसरा पर्याय सुद्धा छगन भुजबळ यांच्यासमोर अर्थातच आहे. त्याचबरोबरीने ठाकरेंसोबत जाणं राजकीय प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण करणारं ठरू शकते, कारण आपल्याला माहिती आहे छगन भुजबळ यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही अर्थातच बाळासाहेबांच्या शिवसेनेमधून केलेली होती. ठाकरेंसोबत जाणं राजकारणामध्ये मान राखण्यासाठी छगन भुजबळ यांच्यासाठी अर्थातच सोयीचं ठरू शकतं. तर असे बरेच मुद्दे आहेत ज्यांच्याविषयी आता बोलावं लागेल आणि याविषयी थेट बोलण्यासाठी पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास बोईटे सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी घडामोड म्हणून अर्थात याकडे बघावं लागेल. छगन भुजबळ एकाएकी शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचतात काय, त्यानंतर तासभर त्यांना वेटिंगवर राहावं लागतं काय, बाहेर या सगळ्या राजकीय चर्चा होतात, तर्कवितर्क लढवले जातात. पण जर का आपण मागच्या काही काळातल्या एकूणच घडामोडी बघितल्या, छगन भुजबळ यांच्याशी संबंधित वक्तव्य, स्वतः छगन भुजबळांची वक्तव्य आपण बघितली, तर काय काय अंदाज लावायचा या आजच्या घडामोडीचा? गुरुप्रसाद, तुम्ही म्हणालात की छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला अचानक जातात काय आणि तिष्ठत थांबतातही का, परंतु त्याआधी छगन भुजबळ काल शरद पवारांच्या विरोधात थेट एक आरोप करतात का काय, हेही महत्वाचं आहे. कारण एकीकडे गेले अनेक दिवस खरं तर छगन भुजबळ नाराज असल्याची, अस्वस्थ असल्याची सुरू आहे. आपले नाशिकचे करस्पॉन्डंट माहिती देत असतात, बातम्या आपण दाखवतो. अगदी तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सुद्धा त्या संपूर्ण कव्हरेजमध्ये होता, अँकर म्हणून सहभागी होता, की छगन भुजबळांनी एका क्षणी तर एकदा कमळ सुद्धा उचलून दाखवलेलं आपल्या फार्म हाऊसवर, त्यांच्या भुजबळ फार्म्सवर, की एक प्रकारे त्यांनी तसं करणं हा भविष्यातील वाटचालीचा सूचक इशारा आहे की काय, असंही म्हटलं गेलं होतं. तर्कवितर्क तुम्ही म्हणालात तसं आपण लढवत असतो. राजकारणाची बातमीदारी म्हणजे अनेकदा ही पतंगबाजी असते, फक्त तिला लॉजिकचा मांजा असायला लागतो असेही आपण म्हणतो. त्यातला महत्त्वाचा भाग कोणता आताच्या भेटीतला? काल ते जे बोललेत ना, ते शरद पवारांच्या एकंदरीत प्रतिमेला मोठा धक्का पोहोचवणार आहे. काय म्हणाले होते छगन भुजबळ, काय चर्चा रंगली, की विरोधक म्हणजे महाविकास आघाडीचे नेते, मग ते ठाकरेंच्या शिवसेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे असतील, ते मराठा आरक्षण विषयक, ओबीसी विषयक बैठकीला, सरकारनं बोलवलेल्या बैठकीला का गेले नाहीत? छगन भुजबळांनी गौप्यस्फोट केल्यासारखा आरोप केला प्रत्यक्षात, तो म्हणजे शरद पवार बारामतीतून फोन केला. आता बारामतीतून कोण फोन करणार हो? बारामती म्हटलं की शरद पवार, अजित पवार तर विरोधकांना फोन करणार नाहीत की तुम्ही जाऊ नका बरं आमच्या सरकारच्या बैठकीला, असं शक्य नव्हतं. शरद पवारांवर त्यांचा थेट आरोप होता, गौप्यस्फोट केल्याचा आव्हानात त्यांनी केलेला आरोप होता तो. त्यामुळे शरद पवारांची जी पुरोगामी प्रतिमा आहे, सर्व जातींना बरोबर घेऊन चालण्याचं ते जे राजकारण करतात, म्हणजे त्यांचं राजकारण कसं असतं ते आपण अनुभवलेलं आहे. इकडे शिरूरमध्ये ते ओबीसी चेहरा पुढे करतात, तिकडे बीडमध्ये विजय मिळवताना मराठा कार्ड खेळतात सोनवणींसाठी. सातत्यानं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं पवारांचं राजकारण दिसतं, सर्व जातींना बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न दिसतो. त्या परिस्थितीत भुजबळांचं कालचं विधान पवारांसाठी खूप त्यांच्या प्रतिमेला धक्का देणारं होतं. केवळ तेवढ्यामुळे भुजबळ गेले असतील का? पण राजकीय वर्तुळात जी चर्चा आहे, जो अंदाज बांधला जातो तेवढ्या पुरतं नसावं. ते काम तर ते फोन कॉलवर सुद्धा करू शकले असतील. मग अगदीच शरद पवार, मगाशी मी म्हणालो तसं, त्यांच्या प्रतिमेला, राजकीय प्रतिमेला, सर्वसमावेशक प्रतिमेला
भुजबळांच्या त्या एका आरोपानं धक्का पोचल्यामुळे अस्वस्थ होऊन त्यांचा कॉलच घेत नसतील, जसं आता 1.5 तास त्यांना तिष्ठत ठेवलंय, वेटिंगवर ठेवलंय, असं आपला आत्ताच अजय माने आपले रिपोर्टर सांगत होते सिल्वर ओक कडून, तसं काही घडतंय का? तसं असलं तर भुजबळांचं खरोखरच भेटीला जाण्याशिवाय पर्याय नव्हता असं मानलं पाहिजे. यामागे आणखी एक मी तुम्हाला सांगतो. गुरुप्रसाद, तुम्हाला आठवत असेल छगन भुजबळ यांनी तर मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतो कारण एक महत्वाची अपडेट येते या सगळ्या प्रकरणामध्ये. छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यामध्ये भेटीला सुरुवात झालेली आहे अशी माहिती समोर येते आहे. शरद पवार आणि भुजबळांमध्ये अखेर चर्चा सुरू झालेली आहे. जवळपास 1.5 तासापासून हे छगन भुजबळ सिल्वर ओकवरती वेटिंगवरती होते आणि अखेर आता पवारांनी भुजबळांसाठी वेळ दिलेला आहे. नाशिक दौरा नियोजित असताना सुद्धा छगन भुजबळ हे अचानकपणे एकाएकी सिल्वर ओकवरती पोहोचलेले होते. मात्र जवळपास तासाभराहून अधिक काळ छगन भुजबळ यांना वेटिंगवर राहावं लागलं होतं आणि अखेर आता शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा आपण तुळशीदास भोईटे सरांकडे जाऊया. सर, अखेर जवळपास तासाभरानंतर भुजबळांना शरद पवारांनी वेळ दिलेला. तुम्ही मगाशी म्हणत होता त्याप्रमाणे कदाचित शरद पवार हे त्या वक्तव्यानं दुखावले गेले, त्यातनं कदाचित त्यांनी फोनही उचलला नसावा आणि म्हणून अखेर ही बैठक म्हणून अखेर त्या भेटीला जावं लागलं. तिथेही गेल्यानंतर तिष्ठत ठेवलं गेलं असं म्हणून सुद्धा याकडे बघितलं जाणार आहे. 1.5 तास जवळजवळ, म्हणजे अजय माने जे सांगत होते तिथं ते स्वतः आहेत, आपले पुढारी न्यूजचे प्रतिनिधी स्वतः ते अनुभवतात आहे, पाहतात आहे, आपल्याला तात्काळ कळवतात आहे, आपण प्रेक्षकांपर्यंत गुरुप्रसाद पोहोचवतो आहे. एक महत्वाचा मुद्दा मात्र, केवळ शरद पवार, जसं मी म्हटलं की भुजबळ जे काम कॉलवर करू शकत होते त्यासाठी उघडपणे भेटीला जातील हे थोडंसं मला खूप अवघड दिसतंय. तसंच शरद पवार केवळ त्या एका विधानामुळे त्यांच्यावर खूप घाणेरड्या पद्धतीचे आरोप झाले हो भूतकाळात. अगदी 90च्या दशकात त्यांना ते दाऊदशी त्यांचा संबंध सांगण्यात आले, अनेक वेगवेगळ्या प्रकारचा मधल्या काळात सुद्धा आरोप झाले, तरी सुद्धा अस्वस्थ न होणारे पवार, किमान तसं न दाखवणारे शरद पवार भुजबळांच्या एका आरोपामुळे एवढे दुखावले जाण्याचं कारण सामाजिक प्रतिमा बिघडता असू शकतं, परंतु तेवढं पटत नाही ते सुद्धा. त्यामुळे काय कारण असू शकतं? मग अनेक जण असं सांगतात की मगाशी तुम्ही ग्राफिक्स वाचत होता की त्यात काय म्हटलेलं की भुजबळ हे एक महत्वाकांक्षी नेते आहेत. बरोबर आहे सर, भुजबळ हे महत्वाकांक्षी नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर आता नेमके काय पर्याय असणार, यातनं त्यांची नेमकी राजकीय खेळी काय, या सगळ्याविषयी बोलावं लागेल. राजकीय विश्लेषक भूषण महाले सध्या सर आपल्यासोबत आहेत, थेट आधी त्यांच्याकडे जाऊयात. भूषण महालेजी, अर्थातच जेव्हा भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले तेव्हा स्वाभाविक आहे की राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या शक्यता, या सगळ्या चर्चा सगळ्या बघता की काय नेमकं कारण असू शकतंय छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट नेमकी कशात? मला वाटतं जे आम्ही नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या भुजबळ साहेबांच्या जवळच्या लोकांशी कायम चर्चा करत असतो, तर भुजबळ साहेब हे नक्कीच महायुतीमध्ये प्रचंड अस्वस्थ आहे, कधी लपून राहिलेलं नाही. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीसाठी दिल्लीमधून सूचना आली होती आणि त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर झाली. अनेक वेळेस त्यांनी सरकारच्या विरोधातही भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता त्यांच्या जवळच्या लोकांचं किंवा कार्यकर्त्यांचंही मत झालंय की ही जी काही महायुती आहे ही भुजबळांसाठी पोषक नाहीये. परंतु आता लगेचच भुजबळ साहेब कुठले त्यांचे राजकीय पत्ते ओपन करतील असं काही मला वाटत नाहीये, किंवा त्यांच्या इथल्या लोकांशी बोलल्यानंतर तसं काही घटना आहे असंही वाटत नाहीये. एक साधा विषय असा झाला की जे मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलं आहे तर त्याच्या सातत्याने रडारावर भुजबळ येत आहे आणि ह्या रोष कुठेतरी त्यांना कमी करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनाच नाही तर गव्हर्नमेंटला महायुती कमी करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्या दिवशीची बैठक त्यांनी बोलवली होती, ती बैठकीला विरोधी पक्ष आले नाही. आता या सगळ्या गोष्टीत अचानक भुजबळांनी त्या पवार साहेबांना भेटण्या जाण्यामागे एकच कारण मला तरी वाटतं असू शकतं की कुठेतरी त्यांनी पण पुढे येऊन हा मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढला पाहिजे. कदाचित ते त्या दृष्टिकोनातून त्यांना विनंती करतील, कारण याच्यामध्ये सुद्धा दोन खेळी असू शकतात की एक तर असं आहे की सातत्याने मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे अशी भुजबळांची प्रतिमा तयार झाली आहे. तर याच्यातून ते असं कदाचित दाखवून देतील की मी तर सगळे प्रयत्न केले, मी आज पवार साहेबांसारख्या नेत्यासमोर झुकलो, त्यांच्याकडे गेलो आणि आज त्यांना मी ही विनंती केली. तर मला असं वाटतं की आता याच्यामध्ये कुठलंही राजकीय किंवा भविष्यामध्ये हालचाली नसतील, परंतु आत्ताच्या आत्ता जो काही गव्हर्नमेंट किंवा
खास करून भुजबळांच्या विरोधामध्ये जो काही मराठा आरक्षणाचा सूर आहे तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून, मध्यम मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी कदाचित पवार साहेबांसमोर काही प्रस्ताव ठेवला असेल, तो आता येत्या काळामध्ये पुढे येईल. बरोबर. त्यामुळे आता अर्थातच प्रतीक्षा असणार आहे या सगळ्यामध्ये महालेजी ती छगन भुजबळ यांच्या माध्यमांसमोरच्या प्रतिक्रियेची, कारण अर्थातच या बैठकीमध्ये नेमकं काय झालं, या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे तेच सांगू शकतील. धन्यवाद या विश्लेषणासाठी. आणि आता थेट जाऊयात नाशिकमध्ये. नाशिकमधनं आपले प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्यासोबत आहेत. किरण, बऱ्याच शक्यता आहेत, बऱ्याच चर्चा आहेत. नाशिकमध्ये नेमकं काय सुरू आहे? छगन भुजबळ त्यांचा नियोजित नाशिकचा दौरा सोडून सिल्वर ओकवरती जातात काय? नाशिक छगन भुजबळांच्या नाराजीचा केंद्रबिंदू असतो काय? या सगळ्या घडामोडीत नाशिकमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहेत, काय कानावर पडत आहे? गुरु, खरं म्हणजे सकाळच्या वेळेला छगन भुजबळ हे नाशिकच्या दिशेने निघणार होते. साधारणपणे 3 वाजेपर्यंत ते नाशिकमध्ये पोहोचतील अशा स्वरूपाचा दौरा त्यांचा आखलेला होता. मात्र तसं न होता ते थेट शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. त्यामुळे अचानक होत बरोबर आहे, असलेली ही अचानक भेट सुरू झालेली भेट आहे आणि यावरती आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. प्रतिक्रिया देण्यासाठी सुधीरभाऊ मुनगंटीवार भाजपचे नेते सध्या आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ, अर्थातच चर्चेतली ही भेट आहे. आता कुठे या भेटीला सुरुवात झालेली आहे? जवळपास 1-1.5 तासाचा वेटिंग पिरियड होता. कसं बघता तुम्ही याकडे? नाही, भेटीचा विषय काय हे तर आदरणीय भुजबळजी किंवा आदरणीय शरद पवार साहेब सांगू शकतील. बरं. ते भेटीला व्यक्तिगत कारणासाठी गेले. शरद पवार साहेबांनी फोन करून त्यांना निमंत्रण दिलं. अनेक दिवस झाले आपली भेट झाली नाही, या सहज गप्पा करू. किंवा भुजबळ साहेबांनी त्यांना फोन केला, खूप दिवस झाले आपली भेट झाली नाही, मी काल बारामतीला जाऊन आलो आणि सहज इतके वर्ष आपण सोबत राहिलो आहे. साधारणतः महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मतभेद आहे, वैचारिक शत्रुता नाही, वैचारिक मतभिन्नता आहे आणि म्हणून एकमेकाला भेटणं हे तसं स्वाभाविक या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं आहे. फक्त एवढंच आहे की आज तुम्हाला कॅमेऱ्यात ती माहिती झाली. आता ही माहिती का झाली, का दिली? कारण खर तर एखादा जेव्हा नेता दुसऱ्या नेत्याच्या भेटीला जातो तेव्हा काही या बातम्या होत नाही. अनेक लोक एकमेकाला भेटतात. देवेंद्रजीची भेट एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांशी होते. आता ही भेट टीव्ही चॅनलवर यावी असं कोणी ठरवून केलंय का? की आता ज्या काही घटना घडल्या या विधान परिषदेमध्ये, मतं फुटली, त्यावरून हा विषय हा बदलावा आणि आता काही भुजबळ साहेब आपल्याकडे येणार आहे. कारण मागे 25-30 दिवस हा प्रयत्न झाला की अजितदादाचे लोक हे शरद पवार साहेबांच्या गटात येणार, मग तो अनसक्सेस झाला आणि फक्त असफल. नाही सुधीर भाऊ, तुम्हाला याच्या पुढची चर्चा सांगतो. आता जेव्हा ही भेट होते तेव्हा नवी चर्चा अशी सुरू झाली आहे की अजित पवार हे महायुतीमधनं एक्झिट घेतील, किंबहुना महायुतीलाच अजित पवार नकोसे झालेले आहेत आणि ते अजित पवार तिसरी आघाडी काढतील. त्याच अनुषंगाने ही भेट होते, अशी चर्चा सध्या सुरू आहे. ही चर्चा मी स्वतः अजितदादांशी या संदर्भात गेल्या 4 दिवसापूर्वी सहज गप्पा करताना चर्चा केली. ही चर्चा अतिशय अयोग्य आहे. अजितदादा तेव्हा स्पष्ट शब्दात म्हणाले की आता महायुती सोबतच या काही या जीना या मरणा या, असा विषय भुजबळ साहेब करतील असं मला वाटत नाही. मला फक्त एकच शंका वाटते आहे की भेटी अनेकांच्या सोबत होत असतात, पण या भेटीला टीव्ही चॅनल पर्यंत पोहोचवताना हा भाग तर नाही आहे की अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून गेले 20-25 अजितदादांच्या आमदार आमच्या संपर्कात आहे असं म्हणणाऱ्यांना विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये जेव्हा तोंडघशी पडावं लागलं तेव्हा पुन्हा एक नवीन कारण तर शोधले जात नाही आहे. हे एकदा आता भुजबळ साहेबांना मी फोनवर माहिती घेतो भुजबळ साहेबांकडून की काय कारण आहे. त्यांनी तुम्हाला बोलवलं, तुम्ही स्वतःहून गेले आणि जेव्हा आता अनेकदा नेते एकमेकाच्या घरी जातात तेव्हा काही बाहेर टीव्ही चॅनल्सचे लोक राहत नाही, कारण टीव्ही चॅनल्सचे देण्याचं काम काही कारणही नाही आहे. व्यक्तिगत भेटी होत असतात. बरोबर आहे. भुजबळांच्या मनात काय चाललंय, भुजबळांनी ही का भेट घेतली, सुधीर भाऊ, हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. अर्थातच उत्सुकता आहे. पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आपल्या सोबत आहेत या चर्चेमध्ये. ते तुम्हाला प्रश्न विचारतात. सुधीर भाऊ, तुम्ही खूप दिलखुलासपणे बोलत असतात, त्यामुळे एक आवाज नाही येत आहे तुमचा. हा सर बोला. हा बघा संस्कृती सुधीर भाऊ, हा ज्येष्ठ नेत्यांनी नाही फार काही परंतु एक मुद्दा आहे सुधीर भाऊ की छगन भुजबळांसारखा ज्येष्ठ नेता शरद पवारांना भेटायला जातो एका दुसऱ्या ज्येष्ठ नेत्याला, त्यात वावगं वाटावं असं काही नाही. मात्र जेव्हा नाशिकचा
ठरलेला नियोजित दौरा रद्द करून छगन भुजबळ थेट सिल्वर ओक गाठतात आणि 1.5 तास तिष्ठत बसूनही ते शरद पवारांच्या भेटीसाठी थांबतात. याचा नेमका अर्थ काय काढायचा सुधीर भाऊ? नाही, मी तुम्हाला खरंच सांगताय की कदाचित शरद पवार साहेबांनी नाशिकला जात असताना फोन केला असेल की तुम्ही काल बारामतीला गेला होता, ती भेट झाली नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या या राज्यामध्ये असे काही परिवार आहे, असे काही नेते आहे की जे अतिशय अतिथी देवो भव म्हणून मी शरद पवार साहेबांचं काम बघायला गेलो आणि रोहित पवार यांचे वडील पूर्ण वेळ होते, मग भोजनाला घेऊन गेले. असं आहे की आपल्याकडे ही परंपरा आहे. फक्त एक गोष्ट नक्की आहे की असं टीव्ही चॅनल्स ही माहिती कशी झाली, म्हणजे काहीतरी बातमी पेरण्याच्या दृष्टीने हे काम झालंय. अन्यथा भुजबळ साहेब जाणार आणि भुजबळ साहेब भेटणार अशा पद्धतीची बातमी हे टीव्ही चॅनलला भुजबळ साहेबांनी दिली का? नाही दिली. मग आता असं वातावरण निर्माण करणं, भेटी किती होतात मला माहिती आहे. देवेंद्रजी अनेकदा अनेकांना भेटतात, एकनाथ शिंदेंना अनेक जण भेटायला येतात, पण ज्या भेटीच्या मागे काहीतरी आपलं उद्दिष्ट असतं ती भेट 1001% नेहमीच गुप्त असते. आता एवढे काँग्रेसचे आमदार भेटायला आले, तुम्हाला का बातमी नाही मिळाली? कारण त्याच्यामध्ये उद्दिष्ट होतं की त्यांना विधान परिषदेमध्ये आम्हाला मतदान करायचं आहे. तेव्हा एखादी भेट ही गुप्त नसते, तेव्हा समजून घ्यायचं की यामध्ये काहीही नाही, फक्त पुरोगामी महाराष्ट्रात एकमेकांचे संबंध हे अजूनही इतक्या टोकाचे गेले नाही की आपण भेटत नाही. बातमी जर तुम्हाला माहिती आहे तर त्यामध्ये काहीही गडबड नाही हे समजून घ्या. सुधीर भाऊ, मात्र असं असू शकतं का की किमान बाबांनो माझ्याकडे पर्याय आहेत, तुम्ही मला गृहीत धरू नका, तुम्ही कोणतंही खातं मला देता, दिल्लीतून लोकसभेसाठी माझी चर्चा होते, मात्र माझ्याच पक्षातून मग ती जागा पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेला सोडली जाते, माझा विचार होत नाही. तेव्हा आपली उपद्रव शक्ती दाखवण्याचा प्रयत्न भुजबळांसारखा ज्येष्ठ आणि महत्वाकांक्षी नेता करू शकतो का? म्हणजे तुम्ही दाखवलं तसं, सांगितलं तसंच, दडवून नाही, उघडपणे जायचं आणि एक थेट संदेश द्यायचा, असं असू शकतं? मला यासाठी वाटत नाही, कारण 8 दिवसापूर्वीच त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आता माझं वय झालं आहे आणि या वयामध्ये अशा कोणत्याही पद्धतीची मी कृती करणार नाही आणि अजितदादाला सोडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये, निखळ शब्दामध्ये त्यांनी जेव्हा घोषणा केली तेव्हा 8 दिवसात दिल है की मानता नाही असं काही होईल असं वाटत नाही. पण जितक्या स्पष्टपणे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे छगन भुजबळांनी सांगितलं, तितक्या स्पष्टपणे काही महिन्यांपूर्वी अजित पवारही बोलले होते शरद पवारांना सोडणार नाही. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाने आता जे काही बघितलंय मागच्या काही काळात ते बघता कुठल्या शक्यता नाकारता येणार नाही अशा पातळीवरती सगळं पोहोचलंय. सुधीर भाऊ, नाही, शरद पवारांना सोडणार नाही हे म्हटलं तेव्हा आपल्याला माहिती आहे की शरद पवार साहेबांनी सर्वांना विश्वासात घेऊन नवीन तरुणांच्या हातात हे पक्ष द्यायचा आणि नवीन तरुणांना अधिकार द्यायचा, त्यांनी कोणासोबत जायचं. पण जेव्हा त्यांच्या अजितदादांच्या लक्षात आलं की आपल्याला फसवले जात आहे तेव्हा मग त्यांनी निर्णय केला. इतक्या स्पष्ट शब्दात अजितदादांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये मला शरद पवार साहेबांना सोडायचा विषयच नव्हता. बरोबर. जेव्हा पवार साहेबांनी सांगितलं एक आणि केलं तुम्ही दुसरं, अगदी नेमक्या मुद्द्यावरती आलात सुधीर भाऊ, अगदी नेमक्या मुद्द्यावरती आल्यात. कारण मागच्या काही महिन्यांमध्ये जे काही आपल्याला छगन भुजबळांबरोबर घडताना दिसते, आधी लोकसभेमध्ये म्हणजे थेटपणे अमित भाईंची इच्छा की छगन भुजबळ यांनी लोकसभा लढावी पण त्यांना तिकीट मिळालं नाही. मग राज्यसभेमध्ये स्वतः छगन भुजबळांची इच्छा पण त्यांची तिकडे वर्णी लागली नाही. या सगळ्या गोष्टीतनं कुठेतरी नाराजी किंवा फसवली गेल्याची भावना ही भुजबळांमध्ये येऊ शकते. भुजबळ साहेबांनी 8 दिवसाच्या अगोदर म्हणूनच अतिशय स्पष्टपणे सांगितलं की मी जाणार नाही. अशी भावना काही लोकांना वाटतं की मी नाराज आहे किंवा मी काहीतरी पक्ष बदलेल, मी उद्धव ठाकरे साहेबांसोबत जाईल किंवा शरद पवार साहेबांसोबत जाईल, पण त्यांनी सरासर सांगितलं असं काहीही नाही. हे अतिशय 8 दिवसापूर्वी स्पष्ट सांगितलं. म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की भुजबळ साहेबांचं एक वाक्य अधोरेखांकित केलं पाहिजे की आता या वयामध्ये मी आता कोणाची साथ सोडणार नाही.
सुधीर भाऊ, तुम्ही भुजबळ साहेबांचं सांगता आहात, मात्र छगन भुजबळ यांनी त्यांच्या नाशिकमधल्या भुजबळ फार्मवर अस्वस्थतेच्या या मधल्या काळातल्या दिवसांमध्येच हाती कमळ घेऊन सुद्धा दाखवलेलं, त्यामुळे सुद्धा एक वेगळी चर्चा रंगलेली की भुजबळांचा पुढचा मार्ग हा हाती कमळ असेल काय, किंवा आणखी एक मुद्दा गुरुप्रसादचं बोलण्यात आलं. किरण ताजने, आमचे नाशिकचे प्रतिनिधी, यांनी भुजबळांच्या जवळच्या माणसांशीच बोलून दिलेली बातमी म्हणजे अजित पवार कदाचित वेगळ्या विचारात असतील. भाजपासाठी अजित पवार तेवढ्या फायद्याचा राजकीय सौदा ठरलेले नसल्यामुळे ते कदाचित तिसऱ्या आघाडीचा पर्याय त्यांना निवडण्यास सांगितला जाईल, ज्यातून अप्रत्यक्ष भाजपाचा फायदा होईल. अर्थात या चर्चा आहेत सुधीर भाऊ, हे मीही मान्य करतो, फक्त चर्चा आहेत, त्याला काही सध्या आधार नाही आहे. मात्र तसं घडलं तर छगन भुजबळ यांच्यासाठी सत्तेच्या राजकारणापेक्षा विरोधातलं राजकारण करण्याचा पर्याय आवडणारा नसणार, त्यामुळे ते वेगळ्या विचारात असू शकतात का, अशी ही चर्चा आहे सुधीर भाऊ. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या चर्चा पेरल्या जातात. आजकाल राजकारणामधला सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो अशा चर्चा पेरण्याचा आहे. अजितदादांना एनडीए मध्ये स्थान आहे, पुढेही राहील. आपल्या सर्वांना माहिती आहे की रामदास आठवले साहेबांचा एकही खासदार नाही, महाराष्ट्रात एकही आमदार नाही, पण केंद्रामध्ये गेले 10 वर्ष आणि पुढचे 5 वर्ष त्यांना मंत्रिपद देताना खरं तर हा भाव सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. नितीश कुमारांचे आमदार कमी झाल्यानंतर सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पद देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. नाहक जे लोक अशा पद्धतीचं राजकारण करतात ते आपल्यासारखंच भाजपचं राजकारण आहे, भाजप वेळ आली तर सोडून देतं असं सांगतं. आपल्याला माहिती आहे की 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीनी शिवसेनेला सोडलं नाही. 24 ऑक्टोबर 2019ला माननीय देवेंद्रजींनी उद्धव साहेबांशी चर्चा केली होती, आपण एकत्रित पत्रकार परिषद घेऊ, पण ते म्हणाले मी स्वतंत्र घेतो. आणि स्वतंत्र पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली की आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे आणि आमच्यासाठी पर्याय खुले आहे. तर मला वाटतं की भारतीय जनता पार्टीने कधीच जनादेशाचा अवमान केला नाही आणि कदापिही करणार नाही. भारतीय जनता पार्टीने अजितदादा सोबत मैत्री केली आहे, तर अजितदादाची मैत्री ते निश्चितपणे टिकवेल. आपल्यालाही माहिती आहे की मंत्रिमंडळ जेव्हा केलं तेव्हा सर्वांना आमदारांच्या संख्येच्या आधारावर नाही, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि माननीय शिंदे साहेब सर्वांचे समसमान मंत्रिपद आहेत. आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकता, खरं तर मग संख्येच्या आधारावर आमचे दुप्पट मंत्रिपद असायला पाहिजे. आम्ही 105 आणि 10 अपक्ष 115 होतो. मला वाटतं की जेव्हा मैत्री केली आहे तर ती टिकवायची हा भाव आहे. आता प्रश्न राहिला की बा तिसरी आघाडी, पण अशी कोणतीही चर्चा आमच्या कोर टीम मध्येही कधी झाली नाही. अजितदादांसोबत 4 दिवसापूर्वी मी चर्चा केली तेव्हाही झाली नाही. आणि अजितदादांनी काल बारामतीमध्ये भाषण देताना अतिशय सुस्पष्टपणे दिलं आहे की काँग्रेसचे लोक आपल्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या बंद करण्याच्या घोषणा करताय की असं झालं तसं झालं. आणि म्हणून ते म्हणाले की माझ्या बहिणींनो, या योजना सुरू ठेवायच्या असेल तर महायुतीचंच सरकार आणावं लागेल. इतकं सुस्पष्ट क्रिस्टल क्लिअर शब्द त्यांचे होते. तुम्ही पुन्हा एकदा ऐकू शकता. बरोबर सुधीर भाऊ, मात्र 4 दिवसापूर्वी अजित दादा तुम्हाला भेटले, त्यानंतर परवा ते दिल्लीत गेले, अमित शहांना भेटले अशी चर्चा, त्यानंतर जे काही तिकडे ठरलं असंही बारामतीतून ऐकायला मिळालेलं की अजित दादा आपल्या पक्षाच्या महामेळाव्यात एक मोठी घोषणा करतील. कदाचित ती शेतकरी कर्जमाफीविषयी असू शकते, कदाचित ती स्टायपेंड विषयी असू शकते, कदाचित ते आणखी कुठली तरी, मात्र त्यांची राजकीय प्रतिमा महायुतीतलं मोठं स्थान दाखवणारी असू शकते अशी चर्चा अजितदादांच्या वर्तुळात बारामतीतून ऐकायला येत होती. मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. त्यामुळे सुद्धा अजित पवारांच्या महायुतीतील महत्त्वाविषयी थोडीशी साशंकता व्यक्त होते. त्यातून या चर्चा सुरू झालेल्या आहेत सुधीर भाऊ. नाही, अजितदादा अमितभाईंना भेटणार हे आमच्या चर्चेमध्ये मला व्यक्तिगत रीतीने त्यांनी सांगितलं होतं. आणि ते म्हणाले की अमित शहांसोबत मी स्वतः निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काही माझे मुद्दे आहे की आपण महायुती म्हणून कशी निवडणूक जिंकली पाहिजे आणि त्या दृष्टीने काही मुद्द्यांवर मला चर्चा करायची आहे. दुसरं ते म्हणाले की आपल्या महाराष्ट्रासाठी येणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री म्हणून मी अमित शहांना विनंती करणार आहे की आम्हाला जास्तीत जास्त मदत व्हावी. ज्या दृष्टीने जे काही
विकास आघाडीचे लोक म्हणताय की महाराष्ट्रामध्ये एवढ्या योजना केल्या, जनतेच्या हिताच्या केल्या, गरीबों के सन्मान में, बहनों के सम्मान में, युवाओं के सम्मान में, बेटियों के सम्मान में महाराष्ट्र सरकार मैदान में. तर यासाठी सुद्धा आम्हाला केंद्र सरकारने इतर विभिन्न योजनांमध्ये आम्हाला झुकतं माप द्यावं. मग आरोग्य असेल किंवा कामगारांच्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहित आहे की केंद्र सरकारचा कामगाराचे जे हॉस्पिटल्स आपल्याला उघडायचे आहे ते मला म्हणाले की अशा केंद्राच्या बजेटमध्ये आपल्याला झुकतं माप असावं. आणि रेल्वेच्या लाईनमध्ये 50% हिस्सा असतो आपला. काही योजनांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार एकदा इस्टिमेट मंजूर केल्यानंतर जर त्याच्यामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता झाली तर त्यामध्ये पैसे वाढवून देत नाही. ते आपला जो काही हिस्सा आहे त्याच्यावर कायम असतात. मग त्यामध्ये राज्यावर मोठा भार येतो. तर मी स्वतः अमितभाईंना हे लक्षात आणून देतो असं ते व्यक्तिगत मला बोलून गेले. त्यामुळे मला दूरपर्यंत भाव वाटत नाही की भुजबळ साहेब. बरोबर या सगळ्या कड्या त्या दृष्टीने जोडू नये असं सुधीर भाऊंचं म्हणणं आहे. धन्यवाद सुधीर भाऊ या सगळ्या विश्लेषणासाठी.